काय सांगाल तुम्ही आज आमरण उपोषणाला या सॅपिस कंपनीच्या विरोधात बसला आहात? आपण याबाबत काय सांगाल? आपली व्यथा काय आहे? एक 26 सप्टेंबर रोजी आम्हाला पूर्वकल्पना न देता 221 कामगारांना पूर्वकल्पना न देता आम्हाला अचानकपणे रॉ मटेरियलचं कारण सांगून आम्हाला बाहेर काढण्यात आलं. ते सांगितले की आम्ही थोडे दिवस तुम्हाला बाहेर ठेवतोय, पण एक दुसऱ्या दिवसात एक 50-60 लेडीज त्याने आणून त्यांचं कामकाज सुरू केलं आहे. आणि जर रॉ मटेरियल जर नसता तर मग तुम्ही 50-60 लेडीज आणून तुम्ही कसं काय चालू केलं ते कंपनी? आज 221 कामगार तुमच्यासाठी अहोरात्र झगडत आहेत. सर्व तो परिसर काय करतात तुमच्यासाठी, कंपनीसाठी. आज कंपनीला ह्या 221 कामगारांनी मोठी करून पाया रचली त्यांनी, आणि तुम्हाला आज मोठी करून जर तुम्ही 20-25 वर्ष सेवा तुमची करत असताना, चांगल्या पद्धतीत कष्ट करत असताना तुम्ही एकाएकी जर तडकाफडकी निर्णय घेऊन जर बाहेर काढत असाल, तर आज सणासुदीचा दिवस, दिवाळी आहे ना, दिवाळीचा सण येऊन जर आम्हाला घरी बसवत असतील 221 कामगारांना, तर आमची मुलं, आमची आया बहिणी आहेत, आमची मुलं आहेत, आमची बायको आहे. तर आमच्या बायको आणि मुलांनी आमच्याकडे प्रश्न असं केलं की बाबा आज दिवाळीचा सण आला, बायको बोलली दिवाळीचं सण आलं तर मग या सणामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय करणार, काय देणार आम्हाला? आज गावोगावी जिकडे शहरामध्ये आज दिवाळीचं सण अतिशय उत्साहित पार पडते, तरी पण ह्या उत्साहित पार पडत असताना तुम्ही कंपनी असं तुम्हाला एकेकी बाहेर काढलं तर आम्हाला तुम्ही काय आणणार घरी, आम्हाला काय खायला देणार? ही व्यथा त्याने परिवाराने आमच्याकडे मांडली, कामगाराकडे, आमच्या प्रमुखाकडे मांडली. तर ऐन दिवाळीच्या सणामध्ये जर आम्हाला काढत असतील तर आमचं एकच म्हणणं आहे, 221 कामगारांची ज्या व्यथा आहेत त्या तुमच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्यपणे पोहोचत आहोत. का महाराष्ट्रामध्ये आमचा एक आवाज असा आहे की आमरण उपोषणाचा आम्ही आवाज उठवलेला आहे. ह्या आजच्या 14 तारखेपासून जोपर्यंत ज्या आमच्या मागण्या आहेत, जेवढ्या मागण्या आहेत त्या कंपनी पुरं करीत नाही तोपर्यंत आम्ही हे अट्टा सोडणार नाही उपोषणाचं, आणि उपोषण हा कायमच ठेवणार. कंपनी व्यवस्थापन असणारे राजकारणी मंडळी, मंत्रिमंडळ जेवढे महाराष्ट्र राज्यातले आहेत, त्यांनी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण कायम ठेवणार. ह्या 221 कामगारांचा अट्टाहास आहे.